श्री गणेशाय नमः. गुरुचरित्र अध्याय 8. आई आणि मुलगा दोघांनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नदीकिनारी झालेल्या एका दिव्य भेटीने त्यांचे संपूर्ण आयुष्य सिद्ध म्हणाला. नामधारका, आता मी तुला श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे एक अद्भुत चरित्र सांगतो, जे केवळ कथा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचा जिवंत अनुभव आहे. श्रीपाद यती गोकर्णात 3 वर्षे गुप्तपणे राहिले. नंतर श्रीशैल पर्वतावर 4 महिने आणि शेवटी ते कुरवपूर या पवित्र स्थळी आले, जिथे त्यांची दिव्यता सर्वत्र पसरली. त्या गावात अंबिका नावाची एक स्त्री होती. तिच्या आयुष्यात दुःखच दुःख होतं. मुले जगत नव्हती आणि जे मूल जन्माला आलं ते मंदबुद्धीचं होतं. पतीच्या मृत्यूनंतर ती भिक्षा मागून जगू लागली आणि लोक रोज तिच्या मुलाची रोज निंदा करायचे. तुझ्यामुळे तुझा बाप मेला, तू वंशाचा कलंक आहेस. एक दिवस आई आणि मुलाने एक भयानक निर्णय घेतला. दोघांनी मिळून नदीत उडी मारून जीव संपवण्याचं ठरवलं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. नदीकिनारी स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करत होते. मरण्यापूर्वी त्या महान संताचे दर्शन घ्यावे या भावनेने अंबिका त्यांच्या चरणी गेली. स्वामी, आम्ही जलसमाधी घेणार आहोत, कृपा करून आशीर्वाद द्या. अंबिकेची व्यथा ऐकून श्रीपादांचे हृदय द्रवले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष काळी भगवान शंकराची भक्ती कर, तुझे सर्व दुःख दूर होईल. श्रीपादांनी तिला एक अद्भुत कथा सांगितली. राजा चंद्रसेन, शिवभक्त मणिभद्र आणि एक दिव्य मणी आणि एक गोप बाळ, ज्याने खेळताना केलेल्या शिवपूजेमुळे स्वतः महादेव त्याच्या समोर प्रकट झाले. त्याच्या भक्तीने दगडाचं मंदिर रत्नखचित शिवालयात बदललं. श्रीपादांनी अंबिकेच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या क्षणी तो मंदबुद्धी मुलगा महाविद्वान झाला. त्याची कीर्ती 4ही दिशांना पसरली. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. गुरुकृपा आणि भक्ती असेल तर अशक्य ही शक्य होतं. निराशेच्या अंधारातून विश्वासाचा प्रकाश जन्म घेतो. जर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी. आणि अशीच अद्भुत दिव्य कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं आयुष्य या कथेमुळे बदलू शकतं. भक्ती ठेवा, विश्वास ठेवा, गुरुकृपा तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.